आणि आता बातमी आहे माझा महाकट्ट्याची। ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतानं सेमीफायनलमध्ये विक्रमी विजय मिळवला आणि या विजयामुळे अंतिम सामना जिंकण्यासाठीचं मनोबल भारतीय महिला संघाला दिलं। महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदारांनी माझा महाकट्ट्यावर त्याच आठवणी जागवल्या। ऑस्ट्रेलियाला आपण सेमीफायनलमध्ये हरवलं म्हणजे आमच्यासारख्या अनेकांच्या दृष्टीनं तो आनंद जो होता तो वर्ल्ड कप जिंकल्यासारखाच होता। कारण ते इतकं अशक्यप्राय वाटणारं आव्हान आपल्या मुलींनी पार केलं। टीमची भावना त्यावेळेला काय होती आणि त्यानंतरच्या मॅचसाठी काय केलंस की टीमचा तो जो सगळा जोश आहे तो कायम राहील? एक गोष्ट फार महत्त्वाची होती माझ्यासाठी तरी, की जेव्हा सेमीफायनल आपण जिंकलो तर त्याच्यात तो युफोरिया होता भारताभर। मे बी जगाने बघितलेलं की काय झालं इंडिया ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये, आणि त्याच्यामध्ये इमोशन्स निघून गेले सगळे इमोशन्स। आणि समटाईम्स वेन यू हॅव टू विन स्पोर्टमध्ये, एस्पेशली खेळामध्ये, तुम्हाला इमोशन्स थोडेसे दाबून ठेवायचे असतात तर ते राईट टाईमला ते बाहेर येतात। तर ते इमोशन्स निघून गेलेले अँड ॲज अ कोच मी ते बघत होतो बाहेर ना, ॲज अ मला दिसत होतं की बरेच प्लेयर्स इमोशनली होऊन देर वॉज अन आउटबर्स्ट ऑफ इमोशन्स। आणि ते कधी कधी चांगलं असतं पण बऱ्याच वेळेला ते देर इज अ डिफरंट साईड टू इट। चॅलेंज असा होता की 30 ऑक्टोबरला ती मॅच झाली ऑस्ट्रेलियाची आणि 2 नोव्हेंबरला साऊथ आफ्रिकाची फायनल होती। तर आता ते 30 ऑक्टोबरमध्ये राहणं गरजेचं नव्हतं, मेन होतं 2 नोव्हेंबरमध्ये आणणं गरजेचं होतं त्यांना। आणि तो चॅलेंज मला सर्वात जास्त मला असं वाटतं माझ्या या कारकिर्दीमध्ये दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज, की मला त्यांना रिअलाईज करून द्यायचं होतं की आपण मेहनत केली आहे 2 वर्ष, एवढी मेहनत केली ती 30 ऑक्टोबरसाठी नाही, ते तो 2 नोव्हेंबरसाठी मेहनत केली आहे। तर लकीली काय सांगितलं त्यावेळेला त्यांना? कसं सांगितलं? स्पष्ट, जसं आता सांगतोय तुम्हाला तसं स्पष्ट एकदम, आपण मेहनत 30 ऑक्टोबरसाठी नाही केले, 2 नोव्हेंबरसाठी केले। जे झालं हिस्ट्री। समटाईम्स वेन बॅटिंग बरेच काही शिकून जातं। बॅटिंग करत असताना जर का तुम्ही आदल्या बॉलमध्ये राहिलात तर तुमचा पुढचा बॉल गॅरंटी आहे आऊट होणार। तुम्ही जितकं प्रेझेंटमध्ये राहाल ना तितकं ते बेस्ट असतं। आणि आयुष्यभर बॅटिंगच केली आहे त्यामुळे मला माहीत आहे की प्रेझेंटमध्ये राहणं गरजेचं आहे। तर त्यांना ते रिअलाईज करून दिलं। आम्ही एक चांगलं व्हिज्युअलायझेशन सेशन केलं, मी माझ्या ट्रेनरला घेतलं अँड देन वी डिस्कस्ड, बराच वेळ आम्ही डिस्कस करत होतो की कुठच्या पद्धतीचं व्हिज्युअलायझेशन सेशन झालं पाहिजे। सो देअर वॉज, आम्ही प्रॅक्टिस एवढी केली नाही फायनलच्या अगोदर, वी ओनली व्हिज्युअलाइज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।